वयच आहे. 50 वर्षापुढे उमेदवार आहेत, त्यांचं वय म्हणतात मला पदरात घ्या, मला द्यायला तुमच्याकडे काही नाही आज. पण हप्ते घेताना ह्यांना आमचे अश्रू दिसले नाहीत. केळीवाले, रॉकेलवाले, मटक्यावाल्यांकडनं हप्ते घेताना ह्यांना आमचे अश्रू दिसले नाहीत. आज तुमच्या जीवावरतीच ह्यांनी नेहमी कमवलंय. आम्ही तुम्हा दोघांना म्हणतो, आज सुरेश भैया नागरेंना वडील नाहीत, मला आज आई नाही. गेले 3 महिन्यापासून माझ्या सासूबाई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, हाफ कोमामध्ये आहेत. तर आम्ही म्हणतो की आम्हाला तुमच्या ओटीत घ्या, आम्हाला तुमचं प्रेम द्या. ही जी जनता इथे आहे हेच आमचं घर आहे, हेच आमचा परिवार आहे. आम्ही इथेच राहणार आहोत. तुमच्या सर्वांच्या सेवेला आम्ही 24 तास इकडे राहणार आहोत, हे तुम्हा सर्वांना शब्द देते. मी अनेक गावांमध्ये जाते, महिलांच्या डोळ्यात पाणी असतं. मला म्हणतात ताई तुम्ही तरी आता आलात, आमच्यासाठी काही करा, आम्हाला घरकुलं द्या, आम्हाला पगारी द्या. मी त्या सर्व माई माऊलींना आज वचन देते, मी तुमचा अश्रू बिलकुल वाया जाऊ देणार नाही. तुमच्या हक्काची लढाई आम्ही शेवटपर्यंत करणार. महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी मी सर्वप्रथम पुढे नेहमीच राहणार. तुम्हा सर्वांना मी हात जोडून कळकळीने विनंती करते की जशी संधी आपण वारंवार या दोघांना दिली, त्यांच्या परिवाराला दिली, तशी एक संधी तुमच्या भावाला, तुमच्या बहिणीला, म्हणून तुमच्या स्वतःला म्हणून आम्हाला एक संधी द्या, आम्हाला तुमची सेवा करण्याची एक संधी द्या. एवढीच मी मागणी तुम्हा सर्वांना करते. माझं नाथरा आजोळ आहे, परळी वैजनाथ माझा आजोळे, आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे माझे मामा होते, पंकजाताई माझी बहीण आहे. जे परळीमध्ये झालं ते आपल्या जानकर साहेबांसोबत परभणीत झालं. आणि मी विनंती करते सर्व बंधूंना, भगिनींना, परळी आणि परभणी आपल्या जिंतूरची होऊन देऊ नका. जो बदला आपल्याला घ्यायचा आहे ती घेण्याची वेळ आलेली आहे. मी सर्वांना परत एकदा कळकळीने विनंती करते, एकत्र या. हीच वेळ आहे एकत्र येण्याची, क्रांती करण्याची, चळवळ करण्याची. 20 तारखेला आपल्याला 4 नंबरचं बटन दाबून सिलेंडर समोरचं सुरेश भैया नागरेंना विजयी करायचंय. तलवार उचलल्याशिवाय लढाई लढली जाऊ शकत नाही. तसं बाबासाहेब आंबेडकरांची तलवार होती म्हणजे पेन, आणि आज तुमच्या सर्वांची तलवार आहे 4 नंबरचं बटन. अब वक्त आ गया है उनको अपनी औकात दिखाने का, अब वो वक्त आ गया है उनको अपनी औकात दिखाने का. क्योंकि कोई नाली अपने आप को समंदर समझ बैठे हैं. इतिहास दोहरा रहा है, नागरे फिर से आ रहा है. जय हिंद, जय महाराष्ट्र.